हाय नमस्कार, माझं नाव रोहित गायकवाड आणि मी आता देवरुखवरूनच ब्लॉग चालू करतो आहे. मी आहे देवरुख, माझं गाव संगमेश्वर. मी आलो आहे आता कोकणात. जस्ट आता आज माझा फर्स्ट डे आहे आणि तुम्ही बघू शकता का सुंदर वातावरण आहे. हे माझं घर आहे आणि ते बाबा आहेत. बाबा काय करताय? काय करू? पेरू काढलेत काय? पेरू काढलेत? करू जाय. पेरू नाही. मग आंबे कुठे भेटतील बाबा? हो रे, अजून सीझन कुठं आले आता? नाही सर, रायवळी पण नाही भेटणार. ना. तर बाबा म्हणतात आता रायवळी आंबे पण नाही घेत, पण आहेत बाबांना काय. आणू आपण आणू ते आई इथं बसले. आई, फणस आंबे भेटतील काय? हा, आणि इथं चंद्राई काम करते. पापड तुम्ही बघू शकता. आई काम करून करून दमले आणि पापड तळते. आई कसं वाटतं गावी? गाव नको बा मला, चल मला नाही आवडत. आईला गाव नको, बट आईच्या मनात कुठेतरी गाव असतोच. ही आई ते मेथीचा लाडू खाते पण लय कडू आहे. चला तुम्हाला आता मी जरा दाखवतो. हे माझी चप्पल आणि हे मी चाललो. हे इथे मुलं इथं क्रिकेटची मॅच खेळणार आहेत. बापरे नको रे. हे बघा, आता हा जो रस्ता आहे ना, तो रस्ता थेट जातो रत्नागिरी. हे तुम्ही बघू शकता. बापरे, भर गच्च ऊन. हा बंगला, हा आधी माझ्या म्हणजे आत्या म्हणजे आई तिच्या नातेवाईकांचा बंगला होता, बट आता तो सोल्ड झालाय. आई कशी आहेस? हा आलो. ती आई बोलते दाढी कर. काय बरी आहे ना? मस्त. काल आलेलो, तू नव्हती, काल कामाला गेलीस. मस्त व्हिडिओ काढतोय. ए काय खातोयस? पेप्सी. हा नागेश मामाचा आपला बाप माणूस दिदिश आणि हा पिंकी मावशीचा प्रशिक. काय करतोय प्रशिक? कसं वाटतंय तुला गावी? गावी मस्त चांगलं वाटतंय. आता मी इथं परिसर बघू शकता. परडा बघू आतमध्ये काय भेटते का. तर गावातली माणसं असे बॅरिकेड्स लावून ठेवलेले असतात, तर ते बॅरिकेड्सला आपण क्रॉस करून आतमध्ये जाऊया. हे बघा किती मस्त वाटतं. हां, आंबे तर इथं पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं एक आंबा, इथे हा एक, हा इथे दोन. तर बघूया आता आंबा हा पिकलाय की नाही, काय कैऱ्या आहेत ते असतो. तर आपण हे बॅरिकेड्स आहे तसे लावून टाकूया. मावशीला दिसत असेल तर बघ असं. हे तिचं घर, दुसरं घर हे पण होतं आणि हे पण एक घर आहे. तर आता चावी तर नाही आपल्याकडे, बट आपण गेलो असतो होम टूरला, नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवू शकतो. तर हे एक तिचा अजून एक परडा.
बघा आंबे किती जमलेत बघा, तिचेच परड्यातले हे मस्त आंबे. आता जेवणासोबत मस्त खायचे. घरी बघू आईने काय बनवलंय. त्या जेवणासोबत हे मस्त आंबे आणि मस्त परिसर गावचा तुम्ही बघू शकता. माझा एक मित्र आहे शुभ. आज आलो. काय म्हणतोस, दुकान गेलास चालू? काय म्हणतोस दा? हे दादाचं दुकान मस्त आहे. आज चालू केलंस ते दादाकडून काहीतरी घेतलं पाहिजे, आल्यावर का वाटेल. ते गावागावात ना हे असं छान वाटतं बघायला. आणि तुम्ही बघू शकता कलम आंबे इथे लागलेत, खूप लागलेत. आणि हे पिंट्या दादाचं घर, इथं दुकान त्यांनी खोललं. दुबईला असतो, एक साईड बिझनेस म्हणून इथे खोलून ठेवला त्याने. हा बघा मामा, दिस इज मामा. कोण आहे रे? त्याची घर आता बघायचं. आपण घर बघितला तो नागेश मामाचं घर आहे. आणि तिथे घर गेलो ना, पण असं चेहरा का असं झालाय. झालाय काल आपलं शर्यत होते ना, 2 नंबर झाला गाण्याचा. हो हो वाव. बैलगाडी शर्यत मामा राबवतो आणि खूप छान असं काल 2 नंबरचं त्यांनी पारितोषिक मिळवलेलं आहे. हे त्याचं दुकान, तिथं हार्डवेअर्स अँड सगळं तुम्हाला भेटून जाईल. आता मामाकडे होतो, आता निघालो घरी परत. खूप मस्त वाटतं यार, अजून खूप दिवस आहे आम्ही इथे अजून, आणि मग परत जाऊ घरी. खूप मस्त वातावरण आहे. आंबा ह्याला बोलतात आंबा. हा बघा, हा असतो ना तो खरा रिअल आंबा. एकदम येल्लो आणि एकदम छान. हा एक होता पण तो घाण झाला, पण तो चांगला असणार ऑफकोर्स. खूपच पिकलाय. हे बघा, हाच असतो ना, हे जे असतं ना तो आंबा. असं नाही, बट हे एकदम भारी, एकदम येल्लो आणि एकदम भारी. किती छान वाटतं बघा. आपल्याला इथं दिसत नाही आहे, बट अजून एक आहे, बट तो आतमध्ये त्या बाजूस पडलाय. हे बघा तिकडे एक आहे, हे बघा तिकडे. तर आपण हे जमा करूया आता. 1 मिनटं. हे जे पिशवीन खोलल्याने मी आंबा इथे टाकला आहे, किती टाकला इथे या बाजूचे आंबा आहे. एक उचलू. आपण मस्त गेल्या वर्षी पण आणला नसेल. धुवायला टाका. पिकाय काय आई झोपले, आई बसले. नवा आंबे म्हणजे पडलीला हा पडलीला आणला म्हणजे त्याने. चांगलं आहे, पिके आहे. इथं नाला का पाण्याखाली धुवा. आई इथं झोप. आज मजा आली. ते दुपारचं सीन दाखवलं अजूनपर्यंत. आता खूप दिवस संपायचं बाकी आहे. तर काय काय होतं, काय काय आज मी करणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो. पण खूप मस्त वाटतं. आई बस बस. का लोकांना देणारा माणूस नाही. इथं करवंद वगैरे नाही आहेत काय? अरे आता काळो काय, आता काळो काय काळोखावर काळोखावर ना तेव्हा करवंद पिकतात. अच्छा, काळो कांगारामध्ये मी शोधलं आता लय भेटलंच नाही का. फणचं खूप लागलेत, पण फणस विनस सगळे भारी लागलेत. पडतो ना. आई तुला गावी आता वाटतंय कसं, छान वाटतंय काय? वाटते. काय करू. हे आजचं जेवण, डाळ भाजी आंबा. हाय फ्रेंड्स, सो विल स्टार्ट अगेन विथ अवर न्यू व्हिडिओ. आपण आज दुपारचं सगळं दाखवलं. आता आपण मी परत जरा झोपलो होतो आणि आता नवीन व्हिडिओलाच परत आपण सुरुवात करू. तर ते हा जो आंबा आहे तो छान असतो, पण तो लागलाय की नाही काय माहीत नाही. एक इंडियादा काय बघतोस? मॅच बघतोयस? काय वियान
झोपलेलो रे, आलो घरी आणि झोपलेलो. मॅच झाला की का माहित नाही, मगासपासून तो दुपारपासून चालू आहेत. कोण जिंकलं काय काय का माहित नाही. आलो तर पिंट्या होता. हे गावचे रस्ते इथे बघा, इथे बघा आंबे बघा, आई शपथ. आणि हे बघला ते मस्त आहे. असं जरा बाहेर फिरतोय संध्याकाळचं, मजा येते फिरायला. अशी कधी कधी अशी ट्रिप केली पाहिजे, मस्त आहे. मुंबईचे ते रस्ते, मुंबईचे ते गडबड. आणि इथे बघा काय कसलं काय नाही, इथे सगळं आपापल्या लाईफमध्ये मस्त बिझी आहेत. आणि असे सुंदर रस्ते तुम्हाला क्वचितच कुठेतरी मुंबईला पाहायला भेटतील. बट इथे तुम्ही कुठेही बघू शकता. इथे आंबे आहेत, मुंबईला सुद्धा आंबे आहेत, पण ते हा रस्ता गेलाय परशुरामवाडी, देवळे, चापोली या अशा गावांमध्ये. आणि हे झाडाचं रचना बघा कशी आहे. वा, असं वाटतं एक विमान आहे तो उडतोय. मी काही बोललो पण असो, छान वाटतंय. ज्या घरात कोणच राहत नाही, वर्षानुवर्ष असंच आहे घर. आणि कोणच राहत नाही, कोणच. मी माझ्या आंब्यांची पिशवी भरून चाललो पुढे. बघू पुढे का आंबे भेटत आहेत का, देन इथूनच आपण रिटर्न जाऊ. पण छान वाटते खूप मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही जेव्हा असं फिरत असाल ना कोकणामध्ये, तर बाईक, कार ठीक आहे तुम्हाला फिरण्यासाठी, इट्स ओके. बट तुम्ही तुमच्या परिसरात का ना फिरत. तुम्ही तुमच्या परिसरात फिरलात ना, तर तुम्हाला अशा सोनं सापडून जाईल. आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये भेटलं आहे मला हे. ॲक्च्युली गावी कधी आलात तर असा ॲडव्हेंचर करा. पावसाळ्यात तुम्हाला हिरवंगार सगळं भेटेल. पावसाळ्यात तुम्हाला आंबे वगैरे भेटणार नाहीत, बट आता हे सगळं तुम्हाला भेटेल. आता एक प्रकारे हे चांगलंसुद्धा आहे, तुम्ही गावी फिरताय, पण एक प्रकारे वाईटसुद्धा आहे. तुम्हाला दाखवतो का. काय सुद्धा कचरा करू नका. तर तुम्ही आलात तर हे सगळं तुमच्या घरी न्या, पण असा कचरा करू नका प्लीज प्लीज मित्रांनो. चला, तर आपण हे आलो आहे, इथे मसोबा करून एक देव आहे पुढे, तर त्या ठिकाणी आपण आलो आहे. तर बघा किती सुंदर वाटतंय. वाव. इथे पुढे परशुरामवाडी आहे. अजून तुम्हाला सांगतो मेघी, पावनदी, चापोली, आपलं चाफनाथ, देवळे. मग तिथून पुढे वाया आपण पालीत जातो. रत्नागिरी पाली, माझं गाव पाली नाही, रत्नागिरी पाली, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली. मग असे वाया हे रस्ते फुटतात. पण हा रस्ता जेवढा सुंदर जेवढा आहे, तेवढा रात्रीचा भयानक सुद्धा असतो. इथे हे बघा, हे बघा, हे माझ्या मम्मी पप्पाने जर बघितलं ना तर उद्याच येतील गावी. हे बघा, वाव. आज हापूस खूप झाले. काय घ्यायची गरज नाही मला. हेच आंबे जर मी घेतले घरी गेलं, काय घ्यायची गरज नाही आहे. तेच खूप झालेत. हे बघा, ओरिजिनल हापूस, ओरिजिनल हापूस. सी, वाव, ओरिजिनल हापूस. करवंद तर भेटत नाहीत आपल्याला, तरी आपण बघू पुढे जाऊन काय भेटतं. तर जर नाही भेटलं तर परत आपण जाऊया. आणि मग मी माझ्या मित्राला कॉल करतो, आर्याला. बघू तो कुठे आहे, त्याला कॉल करतो. मग त्यासोबतच जरा फिरू, घरी जाऊन
मजा येते मित्रांनो. खरंच तुम्हाला आहे ना, खरं सांगतो की गावी हीच मजा आहे, अजून कसलीच मजा नाही. फिरायचं मस्तपैकी इकडे तिकडे, जेवढं चालत फिराल तेवढं तुम्हाला सगळं एक्सप्लोअर होईल, तेवढं तुम्ही सगळं प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करू शकता. हेच तुम्हाला सांगतो. हा माझा फर्स्ट ट्राय आहे व्लॉगिंगसाठी. सो तो ट्राय आय थिंक चांगला होईल, कंटेंट आहे. काय डू? अरे ब्रो, इज माय फ्रेंड. व्हॉट्सअप मॅन. I just started vlogging from this day. Nice. So just she's my friend. Where are you going, bro? I'm going here. I have some work there. Okay. After a long time. अरे after long time, bro. मिलते हैं. कसं आहे भाई? Yes, एक नंबर मिलते हैं. ओके. आपल्याला एवढे आंबे भेटलेले आहेत. आता बस झालं. आपण आता पुढे बघूया आपल्याला अजून काय भेटतं का. सो खूप मजा आली ॲक्च्युली. आज माझा फर्स्ट डे आहे आणि मला एवढे आंबे भेटलेले आहेत. सो माझा मित्र भेटलेला आहे इथं शाहिद, आणि चांगला मित्र आहे, मॉडेल. सो मॉडेल लोक बाबा काय. तर आपण आपले आंबे ते पण करवंद आपल्याला काय भेटली नाही आहे. आता चाललो आहे. काका कुठे? हे काका आपल्याला करवंदाचा स्पॉट दाखवतात. त्या तिथून तसा आत गेलास ना, तिथे आहेत झाड. पण भेटतील काळी हा, काळी पिक्की आहेत, तुम्ही बघितले? होय. ओके. पण I just सावकाश Kaka has बघ. said me we have to try for that car. बघा बिबटा फिरतो. हो. पण तिकडे आहेत ना, तिकडे माणसं आहेत, राखणारी माणसं आहेत. हा. आहेत माणसं आहेत. काकाने या इथे भीती पण एक घातली. बाई आहे बघ. कुठे इकडे आतमध्ये पण आहेत. म्हणजे आता शक्यतो नाही, पण थोडा जास्त वेळ काढू नकोस. बिबट्या येतो. होय, इकडे फिरतच असतो. सो काका बोललेत बिबट्या येतो, तर बिबट्या येतो भाई. आपण करवंद बिरवंद शोधण्याच्या नादात बिबट्या येऊन जायचा आपल्याला. तोच एक मोठा करवंद आहे, तर आपण नको रिस्क घ्यायला. काका भेटले, ते काका बोलले इथं बिबट्या येतो, तर आपण ही रिस्क न घेता आपण घरीच जाऊया. नको मला ती करवंद. पुढे कधी कुठे असे काय भेटले तर आपण खाऊया, पण आता सध्याला आपण घरीच जाऊया. बिबट्या. असं सुंदर ठिकाण आहे का मुंबईला? कुठे नाहीये. आरे कॉलनी सोडली तरच नाही. असं ठिकाण नाही कुठे मुंबईला. हे झाडं, हे असं वातावरण क्वचितच कुठे असं पाहायला भेटतं. माझी सुट्टी वाया नाही जाणार. हे इथे माझं 4 वर्षाची आहेत. सो आय जस्ट गॉट माय ब्रो नाव. आता मला माझा मित्र भेटला आणि तो बोलला की तुला लिफ्ट देतो. सो आता त्याच्या कारमध्ये बसून आजचे ब्रो जस्ट आया आज, बोलो कुछ तो करते ही नहीं. नहीं, अभी तो बहुत अच्छा मैंगो सीजन चालू है, तो बहुत अच्छा. अरे मिला ना मुझको, ये देख ना. हाँ, अच्छा मिला. सो शाहिद के साथ ही जा रहा हूँ मैं. एंड ये देखो मेरा भाई है. और चेहरा है ना अच्छा नहीं है भाई, बहुत टैन हो गया. सो जस्ट वर्किंग, सो दॅट्स वाय दिस फेस हॅज बिकम टॅन. सो ठीक आहे, चालेल. मॉडेल आहे तो, तसं तुम्हाला बोललेलं मगाशी की ते तो मॉडेलिंग करत होता. आणि सो त्यातला हा माझा एक मित्र शाहिद. आपण जिम मध्येच भेटलो होतो. हा, आपण जिम मध्येच भेटलो होतो ऍक्च्युली. मैत्री तिथंच झाली होती आपली. इट्स बिन 3 or 4 years ना. 3 years. Yeah, so we are friends. We are still in contacts actually now also. I see your artwork on your Thank you so Instagram much, bhai. and WhatsApp. Thank you so much, bhai. In your life. Blessings भेटले. Thank you शाहिद bro. I love you more. Congratulations. Yeah bro. मैं मिलता हूँ रात को. I'll call you. Yes. Thank you so much for lift. And actually thank you नहीं बोलना चाहिए. You're my friend. Yes, चलो bye bro. bye, Thank bye, you. bye. Thank you. Love you too bro. चल अच्छा. मार्केटला जायचा रस्ता छान वाटतं बघा. बघा देवरुख बौद्धवाडीचा रस्ता, आपण देवरुख रोड आणि ते बघू शकता देवरुख रोड आहे. देवरुख मार्केट रोड. जातोय मार्केटला.
So good. हे बघा आणि आपला देवरूचं मार्केट. वाव. तर इथे एक हॉटेल आहे, तिकडे चायला मस्त भेटते. हॉटेल यश करून, हॉटेल यश. सो वी विल हॅव अ कप ऑफ टी. सो आता भेटेल की नाही, अवेलेबल आहे की नाही का माहीत नाही. चाय आहे काय भेटेल ना? एक चहा दे ना. हॉटेल यश करून आहे, तर इथं बरेच जण नाश्त्याला येतात हॉटेल यश करून. सो इथे चहा नाश्ता वगैरे खूप छान भेटतो. का एक चहा द्या ना. आज आलो तर इथं खूप चांगला नाश्ता भेटतो. तर इथं तुम्ही कधी आलात देवरुखला तर हॉटेल यश करून आहे, तिकडे नक्की या. आम्ही कधी येतो मुंबईवरून तर मी इथे नाश्ता करतो. माझ्या भावाला सुद्धा इथं खूप आवडतं किंवा काय. सो आलेली आहे आपली चहा आणि या कपमध्ये चहा पिण्याची मजा तर वेगळीच आहे मित्रांनो. सो दिस इज अ कप ऑफ टी. सो नाव आय विल जस्ट तुम्हाला सांगतो कशी आहे ती. वाव, एकदम स्मूथ आहे, मिल्की आहे, एकदम भारी लागते चायकडे. खरं तुम्ही कधी इथं कधी आलात ना तरी चहा नक्कीच ट्राय करा. हॉटेल यश. तर मी देवरुख रोडला आहे आणि मार्केटमध्ये फर्स्ट टाईम ब्लॉग आपला करतो आहे. खूप छान वाटतं आहे असं फिरायला. तुम्हाला मी बसस्टँड दाखवतो, बसस्टँड. आणि हा पूर्ण मार्केट आहे देवरुखचा. हाय, हा आपला मित्र गण्या. काल झालो. याचा चायचा स्टॉल आहे देवरुखला, श्री गणेश नाश्ता सेंटर. इथं तुम्ही 30 रुपये वाटा आहे. इथं बघा, हे सगळे तुमची वाडी कुठली हो? गोपाळवाडी. माझा एक मित्र आहे आजा करून, आजाचे फादर. वा, आजा माझ्यासोबत आता जिम करतो, तर आम्ही असं सोबत असतो. तर आजाचे पप्पा, तुम्ही कधी आलात तर कधी यांच्याकडे सुद्धा सगळ्यांकडे घ्या मासे वगैरे. हे आपल्या काकू आहेत. काकू माझी बिजी. हे आपले सगळे जुने मंडळी आपली. आणि हे देवरुखचं स्टँड. तर आम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे सगळे आपले कंडक्टर काका एवढे गावागावातून फिरतात आणि इथे एक स्नॅक्स खात आहेत. हे आपले सगळे कंडक्टर काका. हाय करा हो काका, हाय करा. हाय. इथं मी स्केचिंगसाठी यायचो आणि आता जस्ट महिन्यातून कधी आलो तरच. हे बघा, काल इथंच उतरलो मी. बोरवली देवडे गाडी होती आपली, बोरवली देवडे. तिथून ते पौदवाडी 100 रुपये. वा, असं त्यांचा प्रश्न आहे तो. सगळ्यांना परवडत नाही, काही काहींना परवडतं, काही काहींना नाही परवडत. हे इकडे आपले एक डॉक्टर आहेत, भोजनी डॉक्टर, तर ते इथे आहेत. सो इथे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघू शकता मी अजून ब्लॉगिंगच करतोय आणि जस्ट माझे मित्र खूप मंडळी भेटतात, तुम्हाला शकत नाही, बट खूप मजा येते. मित्र भेटत आहेत, भारी वाटतं आहे. आणि देवरुख रोड, देवरुखची मार्केट दाखवण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. सो चला बघू पुढे अजून काय काय भेटतं आहे. सो हे देवरुखातलं शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथूनच माझ्या एका मित्राचं दुकान आहे, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. काहीतरी 2-2 मित्र आहेत तिथे. हा बगाडे.
एवढा सुधारला काय तू बघा चायनीज काय काय पाणीपुरी बनवते सॉरी. शाहीन आहे. हा आपला मित्र. कधी तुम्ही देवरुखला आलात तर तो बघा तो एक पाटी आहे मिल्कशेक. त्याच्याकडे तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता. वा हे कसं आहे भाई नाही होणार लाईव्ह नाही. चला मित्रांनो रात्र झाली आणि आता मी जस्ट माझ्या फ्रेंड्ससोबत होतो. जस्ट त्यांच्यावर फिरलो थोडाफार आणि आता घरी चाललो आहे. तर हे आहे गुरववाडी. जस्ट कॉलेजच्या पाठचंच आहे रस्ता. मी उद्या तुम्हाला माझं कॉलेज पण दाखवतो. आणि आहे बाबा आता जाम चिडले असतील कधीचा बाहेर पडलेलो मी. असो हा इथं रस्ता जातो विहाराकडे आणि हा आपला रस्ता घरी. हे आपलं घर खूप सुंदर वाटतं. आणि आपण फायनली घरी आलेलो आहोत. आई बाबा इथं उभे आहेत. आता आपल्या घरी आलो आहोत फायनली. तर खूप छान वाटलं. आजचा दिवस मस्त गेला. फर्स्ट डे इन देवरुख. नाव अजून दिवस खूप बाकी आहेत तर आपण आज एक्सप्लोअर करू आणि इथेच आपण आपला व्लॉग थांबूया. सो बाय बाय, टेक केअर.